मंडळी, पूर्ण ब्रह्ममध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत असा. कालच एक व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे जो होतो फागलाच्या भाजीचो आणि ते का करटुला म्हणतात, कांटुला म्हणतात असे अनेक कमेंट दिले आणि त्या कमेंटमध्ये बरीचशी माहिती माका नव्यान कळली. गुगल सर्च मी केलेलं आहे, पण कसं असता गुगलच्या माहितीपेक्षा जुन्या जाणत्याने दिलेली माहिती जी असता ना ती अधिक उपयुक्त असता आणि जास्तीची असता. गुगल थोडा मर्यादितच असा असं मला वाटतं. तर ती फागला जसं ती आम्ही परत आणली, चव लागल्या म्हटलं बरोबर. आणि तुमका मी म्हटलेलं आहे की कापांचे व्हिडिओ खूप दिसतात त्याचे, तर मग मी ठरवलं की आपण पण त्याची कापा करूया. तर ते का मी सांगितले तुम्ही परत एकदा घेऊन येवा आणि ते मी आणलो आणि त्याची मी कापा करतले. तर त्याच्या आधी थोडीशी माहिती सांगते जी कमेंटमधनं मिळाली आहे. श्रीपाद बावडेकर काका म्हणून असतात, ते खूप छान कमेंट करत असतात. तर त्यांनी कमेंट केलेली सगळ्यांनी वाचल्यानेच असते काय मला माहिती नाही, त्याच्यामुळे मी इथे परत सांगते की ही भाजी जी आहे ह्या दिवसात मिळता, पावसाच्या सगळ्यांना माहिती असा, वर्षातनं एकदाच खाऊन मिळता. रानभाजी असा आणि औषधी खूप असा बराच आपण ऐकला. तर ती औषध काय असा, तर एक तर ती पौष्टिक आहे, त्याच्यात प्रोटीन भरपूर असतं, त्याच्यामुळे ती भाजी खाऊची सगळ्यांनी. दुसरी गोष्ट चवीची हा ती असाच. आणि अजून एक त्यांनी उपाय सांगितल्याने की फुरसा चावला तर त्याच्यावर उतारू म्हणून त्याची जी कंद असतात म्हणजे वेलीच्या खाली जा मूळ असता त्या मुळाचा औषध उतारू म्हणून दिला जाता. तर ह्यो एक औषधी मला उपयोग त्यांच्याकडनं समजलो. तर त्यांना आधी धन्यवाद की अशी छान छान माहिती आमच्या त्यांनी कमेंटमध्ये दिल्याने आणि ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलंय. तर आता मी याची भजी जी आहे ती करतले, भजी म्हणजे कापा करतले आणि तुमका दाखवते मी त्याची पिकलेली दोन त्याच्यातली ठेवलंय बघा आणि साफ केलंय आता ह्याच्यासाठी भजीसाठी. तर त्याचे ना बिये जे होते की नाही साधारण अख्खे असलेले असे मी सगळेच ठेवले बरेचसे. तर हे पण मी घालतलंय रुजत, कारण किंमत तुम्ही ऐकलास, सगळ्यांनी कमेंट पण केल्याने 80-90 रुपये पाव किलो किंवा वाटो ह्यो 50 रुपयाचं किती महाग मिळतात. तर ती आपल्याकडे जर झाली तर आपल्याला भरपूर पण खाऊक मिळाल. तर त्याच्यामुळे मी लावतलंय आणि पुढच्या वर्षी जर जगली व्यवस्थित तयार झाली तर पुढच्या वर्षी तुमका आमच्या बागेतली करटुलाची भाजी खाऊ मिळतली. तर चला आपण बनवूया आता कापा. त्याच्यासाठी काय काय घेतले मी दाखवते. ही सगळी साफ करून घेतले, ह्याच्यातले बिये होते ते काढले, मधलं काढूक नाही असे तसंच ठेवलंय. आणि त्याच्यात आता मी घालतले मीठ. आपण जशी कारल्याची पण भाजी करतो ना, कापा करतो तशीच असं, त्याच्यात मोठासा काही नाही असं नवीन. आणि भाजीचे अनेक प्रकार कमेंटमधनं मिळाले, कळले की याची काय म्हणतात आपण काचरे करतो तसे काचरे आपण करू शकतो त्याच्यात बटाटे बारीक चिरून घालून. तर का पण कधीतरी आपण ट्राय करूया. आणि थोडीशी हळद घालूया. मंडळी ह्याचे बिये पण ना नखाने नाही काढायचे, हे आपण मला नव्यानंच कळलं, कारण नंतर लक्षात येईल की ते खूप टणक असतात. तर चमचो वगैरे काहीतरी घेऊन ते बिये काढायचे. नखात जर गेले तर झणझणटा असा, तर त्यामुळे चमचो घेऊन याचे बिये काढायचे. ह्या पण बावडेकर काकांनी सांगितल्याने बरं. तांदळाचं पीठ, रवो, थोडंसं मसाला आणि मीठ आता हे त्याच्यात मस्त करायचे डीप आणि इकडे सोडायचे. तर मंडळी मस्तपैकी फागलाची भजी म्हणजे कापा तयार असत आणि ती इतकी सुंदर दिसतात ना, त्याचा तो आकार पण मस्त वाटता. तर आधी मी खातलंय आणि बऱ्याच जणांची तक्रार असता की तू बनवतो नाही तूच खातास, खबर असतात त्यांना तिथं ते पण खातात. त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया आपण. सगळ्यांना माहिती आहे लाजतात ना ते, बरेच कमेंट लाजतं जाऊ तर त्यांना आज विचारूया. मस्त लागता. कुरकुरीत मस्त झाले. परत करूया.